अपघात घटना घडलेली आहे. क्रेन 11 फ्लोअरवरून खाली पडली, एकाचा मृत्यू झाला अशी सुद्धा माहिती मिळते. कसं पाहता या गोष्टी? आणि खरं तर घटना गंभीरच झाली आहे आणि याचा पोलीस या ठिकाणी आहे, आमचे फायर ब्रिगेडवाले सुद्धा आहे. सर्वात पहिला जे जखमी आहेत त्यांचा उपचार आणि एकाचं निधन सुद्धा झालेलं आहे आणि अजून त्यामध्ये काही पार्ट लटकलेले आहेत, ते पहिलं डिस्मेंटल करून कुठली घटना घडू नये. आणि नक्कीच यामध्ये फायर ब्रिगेड पण आहे, पोलीस पण आहे, अजून जे तज्ञ लागतील ते शोध घेतील की हा ॲक्सिडेंट कसं झाला. ॲक्सिडेंट तर झाला तर याच्यात काही दुमत नाही आहे. तर नक्की यावर आता काही बोलणं उचित होणार नाही असं मला वाटतं, पण नो डाऊट की काही चुका झाली असेल तर ती कारवाई होईल. सर, अशा प्रकारे बिल्डर जो बिल्डर आहे त्याच्यावरती काही कारवाई केली जाणार का? याचा एवढा मोठा हादसा मी घडला. आपल्याला काय सांगितलं की नक्कीच जो दोषी होईल ते मी नाही सांगितलं तरी ते कारवाई होणारच आहे. थोडक्यात अशा घटना घडायला नाही पाहिजे होते, का घडली हा महत्त्वाचा बाब आहे त्यामध्ये. आणि कुठे लॅप्स होतं, ॲक्सिडेंट आहे की लापरवाही आहे, ह्या पोलीस तपासणीनंतर मोठ्या प्रमाणात टू व्हीलर आणि फोर व्हीलरचं सुद्धा नुकसान झालेलं आहे. सर, त्याला भरपाई वगैरे काय त्यासाठी तुम्ही काय करणार आहात का? बघा 100% कसं आहे की सगळ्या गाड्या इन्शुरच असतात, त्यांना ते भरपाई भेटणार आहे. इन्शुरमध्ये भरपाई मिळणार आहे, त्याच्याने हा काय नुकसान भरपाई होत नाही, कारण की ही घटनाच घडायला नाही पाहिजे होती. गाड्या तर नो डाऊट की इन्शुरन्स कंपनी त्याला भरूनच देतील. तो भाग विकलाय आणि ज्यांच्यामुळे झालाय ते त्याच्यात काही ना काही काळजी घेतीलच, परंतु ही घटनाच घडायला नाही पाहिजे हा आमचं मत. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.